यानंतर आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे कोल्हापूरवरनं कोल्हापूर महापालिकेच्या उद्यान विभागात राडा झालाय। महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। उद्यान अधीक्षक सचिन पवनी आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक गणेश खाडे यांनाही मारहाण करण्यात आली आहे। चपला, लाथा आणि बुक्क्यांनी ही जबर मारहाण करण्यात आली आहे। या संदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। कोल्हापूर महापालिकेतल्या उद्यान विभागात ही हाणामारी करण्यात आली आहे। अश्लील मेसेज पाठवल्याच्या आरोपावरून या दोघांना मारहाण करण्यात आली आहे। स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। पोलीस आता घटनास्थळी आल्यामुळे तणाव काहीसा कमी झाला आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर सतेज ओनकर आता आपल्यासोबत आहे। सतेज, नेमका काय प्रकार घडलाय तिथे? कोल्हापूर महापालिकेचं जे उद्यान कार्यालय आहे हे कोल्हापूरच्या दसरा चौक परिसरात आहे। याच ठिकाणी उद्यान कार्यालयामध्ये उद्यान अधीक्षक आणि उद्यान सहाय्यक अधीक्षक हे दोघे जण काम करत असतात। त्या ठिकाणी महिला कर्मचारी देखील आहे। या महिला कर्मचाऱ्याला सहाय्यक उद्यान अधीक्षक सचिन आणि गणेश खाडे हे अश्लील SMS पाठवत होते। गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न देखील या कार्यालयात झालेला आहे। त्यामुळे या संतप्त झालेल्या या महिलेनं तिच्या घरातल्यांना सांगितलं आणि घरातल्यांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं। हे कार्यकर्ते नितेश राणे यांचे विभाग संघटनेचे कार्यकर्ते आहेत। हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज उद्यान कार्यालयात जमा झाले। त्यांनी साधारणतः 12:30 ते 1:45च्या दरम्यान या ठिकाणी कार्यालयात जात त्यांना जाब विचारत तुम्ही असं का केलं म्हणून आणि त्यांना जबर मारहाण केली आहे। या ठिकाणी काही महिला देखील होत्या, जे आपण दृश्यांमधून दाखवतो आपल्या प्रेक्षकांना। हे जबर मारहाण त्यांनी केलेली आहे। लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। त्यांच्या अंगावर शाई देखील फेकण्यात आली आहे। या सगळ्या घटना सुरू असताना त्या ठिकाणी शहराचे जे अभियंता आहेत ज्यांच्याकडे हा सगळा त्यांच्याकडे चार्ज आहे हे नेतृत्व सरनोबत हे देखील त्या ठिकाणी होते। पण प्रकार हा गंभीर प्रकार मानला जातो, कारण सेफ सिटी किंवा महिलांची सुरक्षितता हा मुद्दा राज्यात ऐरणीत असताना सरकारी कार्यालयामध्ये महिलांची अशा पद्धतीनं वर्तन होणं किंवा अश्लील SMS पाठवणं हे देखील गंभीर असल्यामुळे नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनं या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। या दोन्ही जे उद्यान अधीक्षक असतील किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांना देखील जोरदार मारहाण केली आहे आणि त्याला जाब विचारलेला आहे। परत जर तुम्ही या ठिकाणी असं केलं तर मात्र याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। ही घटना जेव्हा लक्ष्मीपुरी पोलिसांना कळाली त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस या घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि या दोघांना जे उद्यान अधीक्षक आहेत आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक आहेत दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे। आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि ज्यांनी अश्लील मेसेज पाठवले त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थँक्यू सतेज या सगळ्या अपडेट्स बद्दल। बघतोय अश्लील मेसेज पाठवल्याच्या आरोपावरून स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोघांना मारहाण केली होती आणि या दोघांनाही ज्यांच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय।